हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिस. आज तुम्हाला एक प्रेरणादायी स्टोरी सांगितली मी. ती मोटिवेशनल स्टोरी कोणाची होती ग्रीशा? थॉमस एडिसन. अद्विका, थॉमस एडिसनने काय संशोधन केलेलं आहे? थॉमस एडिसनने बल्बचं संशोधन केलं. थॉमस एडिसन स्कूलमध्ये कसा होता ग्रीशा? थॉमस एडिसन स्कूलमध्ये खूप शांत राहायचा आणि मतिमंद म्हणजे थॉमस एडिसन स्कूलमध्ये फार शांत आणि गप्प बसायचा. तो काही रिॲक्शन्स द्यायचा नाही लवकर. ग्रीशा, थॉमस एडिसन स्कूलमध्ये कसे होते? ते खूप शांत बसायचे आणि त्यांना काही समजायचं का टीचरने शिकवलेलं? त्यांच्या सतत कंप्लेंट्स असायच्या ना त्यांच्या मम्मीला. अद्विका, थॉमस एडिसन यांना स्कूलमध्ये नेहमीच म्हणजे यांच्याबाबत स्कूलमध्ये नेहमी कंप्लेंट असायची, बरोबर? तर अद्विका, थॉमस एडिसनची नेहमी कंप्लेंट त्यांच्या पॅरेंट्सला असायची, बरोबर? तर एकदा प्रिन्सिपलने त्यांच्या मम्मीला स्कूलमध्ये बोलवलं. ते कशासाठी? त्यांना स्कूलमधून काढून टाकलंय ह्याच्यासाठी लेटर दिलं आणि बोलवलं. ओके. का काढून टाकलं गिरीशा? कारण की त्यांना काहीच नाही समजलं. ओके, बरं. थॉमस एडिसनच्या मम्मीने नेहमी नापास व्हायचे. ओके, बरोबर. थॉमस एडिसनच्या मम्मीने जेव्हा थॉमस एडिसनने प्रश्न विचारला की प्रिन्सिपल तुला काय म्हणाले आणि त्या लेटरमध्ये काय लिहिलंय, तर थॉमस एडिसनची मम्मी थॉमसला काय म्हणाली? की बाळा, तू खूप मोठा आहे, म्हणजे तुझी बुद्धी खूप मोठी आहे. आमच्या शाळेमध्ये ते चांगलं नाही वाटत की तू एवढा छान आहे आणि बाकीचे एवढे कमी. म्हणून आम्ही तुझ्यासाठी हे सजेस्ट करतो की तू आमच्या स्कूलमध्ये नको राहा. ओके ग्रीशा, तू कसं सांगशील हेच? त्याची आई त्याला म्हणली की तुझी बुद्धी खूप चांगली आहे. तुझी बुद्धी इतकी चांगली की ती शाळा तुझ्या इतकं छान शिकवून. ओ, व्हेरी गुड. म्हणजे प्रिन्सिपलचं असं मत आहे की तुमचा थॉमस फार हुशार आहे आणि आमची शाळा त्याला शिकवण्यासाठी कमी पडते, बरोबर ना? तर तुम्ही त्याला घरूनच शिकवा असं. तर थॉमस एडिसनची मम्मी थॉमसला घरी शिकवायला सुरुवात करते. मोठा झाल्यावर थॉमस कोणत्या गोष्टीचा रिसर्च करतो? बल्बचा. लगेच बल्ब तयार झाला का? नाही, 99 बल्ब फुटले. 99 की 999? 999. म्हणजे हा एक आकडा आहे तसं. म्हणजे जास्तीत जास्त बल्ब फुटले. त्यांनी पण बल्ब पेटत नव्हता. मग त्यांनी प्रयत्न करणं सोडलं का? नाही. ते सतत बल्ब फुटायचे, तो आवाज यायचा. त्यांना लोक बोलत पण असतील ना, हा काय करू? कानावर हात ठेवला. बर, कानावर हात ठेवला म्हणजे त्यांनी लोकांकडे लक्ष दिलं का? त्यांनी त्यांच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला ना? त्यांनी हार मानली का? नाही. आपलं स्लोगन काय आहे? I can do it. I am genius. Okay. Very good. I am genius and I am never give up. I will never give up. बरोबर? म्हणजेच त्यांनी कधी हार मानली का? नाही. म्हणजेच आता बघा, तुमच्या डोक्यावरती जो बल्ब आहे, ट्यूब आहे, म्हणजे पेटचा दिवा जो आहे, त्याचा शोध थॉमस एडिसनने लावलेला आहे. आणि ते लहानपणी मतिमंद होते, पण मोठे झाल्यावर ते सायंटिस्ट बनले केवळ त्यांच्या आईमुळे आणि त्यांनी स्वतः ठेवलेल्या विश्वासामुळे. ओके, तर कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी? खूप छान. तुम्ही काय बोध घेतला या स्टोरीतून? की आपल्याला शिकत राहायला पाहिजे, आपल्याला हार नाही मानली पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. थँक्यू. वेलकम.